तर मित्रांनो, आमच्या फॅमिलीची माणसं कशी आहेत कशी नाही, त्यांचे रंग काय नाही ते आता ऐका मी तुम्हाला सांगते. अरे यार बोलू द्या यार, मध्ये मध्ये काय बोलताय तुम्ही बोला. बाबा बाळांनो थांबा बोललाय तुम्ही. नमस्कार, स्वागत आहे आपल्या आवृत मम्मा युट्यूब चॅनल मध्ये. तर आज माझ्या मुलाचा वाढदिवस आहे. त्याच निमित्ताने माझी आई, माझे मिस्टर वगैरे, सासूबाई माझ्या सगळेजण आलेले आहेत. पण त्याआधी तुम्ही माझ्या बर्थडेचा ब्लॉग नक्की पहा. मी आज खूप खुश आहे कारण की माझी खुश जोरात बोल. स्टार्ट. खुश नाही खुश. काय काय खुश बोलतो मी. खुश जोरात जोरात पहिले नाही बोलते जोरात बोल. फास्ट. नंतर बोलते. अरे बोला, स्पेस नाही एक तर. तुम्ही पण बोलत या बरोबर. मी आज हॅप्पी आहे कारण की माझ्या मैत्रिणीचे ना टँकिंग दुसरा दिवस होईल बोलते. चल लवकर. जोरात बोल ना जरा. बोल. मी अर्धी हिंदी बोलते. बोल बोल. चल स्टार्ट. बोल ना एक मिनिट. ए बाई तू काय बोल ना, नाही तेव्हा तर तुझ्या तोंडातून एवढा आवाज असतो यार. बोल ना. चल स्टार्ट. बोल. मी काय स्टार्ट. मी आज खूप खुश आहे कारण की माझी अरे यार. चल स्टार्ट. मेन टायमाला ती बोलली. चल स्टार्ट. मी आज जोरात बोल. मी आज खूप खुश आहे. मी आज खूप खुश आहे कारण की माझ्या मैत्रिणी संध्याचे 10K कम्प्लीट झालेत इंस्टावरती आणि मला इथे खूप बरं वाटते. आणि असं वाटतं की माझ्या आईकडे आली आहे कारण की मी आज झाली की 10 वर्ष आणि 10 वर्ष आहे माझ्या आईला जाऊन देवाच्या घरी. पण आज असं वाटलं की माझी आई मला परत भेटली आहे आणि खूप म्हणजे असं बोलत ना, बहिणीची पण काही कमी मला वाटली नाही या घरामध्ये येऊन. मंगळसूत्र नीट कर. मंगळसूत्र माहिती सिरियस बोल. अरे काय दुसरा यार. चांगलं बोलते. ह्यांना पण रडायला आला असतं. त्यांची पण आई. अरे उलटा केलं दुसरं. परत बोलू मी. नाही नाही कंटिन्यू कर. ध्यान दिलं म्हणून तर बोलले. तिनेच ध्यान दिलं. नाही तिने मला मग तुम्ही बोलायचं ना. ध्यान दिलास तू. आताच ध्यान दिला. याच्या अगोदर इथंच गडबड केली. मी बघत होते काय करते. अरे तुम्ही प्रत्येक भांडण धरून शांत. कंटिन्यू. माझ्या हात पाय कापते का बस. चल बोल कंटिन्यू. आणि मी खूप थोडं रडा रे. प्रियाने मला अचानक मला फोन केला होता. तर मला प्रिया बोलली की मला ना संध्या मला माझ्या आईची खूप आठवण येते आणि तुझ्या आईमध्ये मला माझी आई दिसते. तर मला बोलली मी येऊ का आईकडे. मी असं म्हटलं आईकडे गणपती तर येणारच आहे. त्याच निमित्ताने तू आमच्याकडे पूर्ण तुझ्या फॅमिलीला घेऊन राहायला ये. कसलाच संकोच न करूस की कशी येऊ 10 दिवस काय नाही. आपलं घर समजूनच ये. मी तिला हेच बोलले आईकडे यायला काय आईची परवानगी घ्यावी नाही लागत. त्यामुळे ती बिंदास झाली. आता प्रिया तू सांग तुला एकदम कसं वाटलं. बरं वाटलं आणि असं वाटलं माझ्या आई मला परत भेटली करून त्यांनी. आणि काही भेदभाव नाहीये कुठल्याही गोष्टीमध्ये. असं सेम आईसारखंच आहे. यांना जावयासारखंच. नमस्कार. बरोबर मला आईसारखी भेटली. नक्की 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 अरे बोल ना 2 शब्द काहीतरी यार. ज्यांना आई वडील आहेत ना त्यांची कदर करा. आधार कार्ड गेला ना. काय 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 हिंदी मध्ये बोलू काय. तू एकदम बरोबर आहे. चुकलो तर आम्ही. मराठी चुकते ना. मराठीमध्ये बोल. तू चुकली नाही. तो टाइमपास करतोय. बोल. आता कसं तुझा आवाज आला रे. मी तुला बोललो बघ. मी बोललो तू टाइमपास करतो. आता बघा सांगा. ज्यांना त्यांनी आपल्या आई वडिलांची रिस्पेक्ट करा. जिवंतपणे रिस्पेक्ट करा. जिवंतपणे. मेल्यावरती लढाई येऊ नका. इंस्टाग्राम वरती रील्स टाका त्यांच्या नावाचे. फेसबुक वरती टाका. हे काय उपयोगी नाही येणार. जे आहेत जिवंत आहेत तोपर्यंत करा. मेहनत करा त्यांच्यासाठी. मग खूप सारे हे करा. सेवा करा त्यांची. त्यांना खूप लाड करा. डॉली
मी तुला हेच बोलले बघ, तू आता 10 दिवस आमच्याकडे राहिली, तुला माहिती आहे आईकडे 5 दिवस ती आईकडे होती आणि 5 दिवस तुझ्याकडे राहिले. अरे ठीक आहे, काय असू दे, पण बघ तुला माहिती आहे इकडे आईकडे लवकर झोपा लवकर उठा, तर तुला या 10 दिवसामध्ये आईकडनं काय प्रॉब्लेम झाला तर मी तुझ्या असं काय बोलू नको, समजलीस काय, असं काही नाहीये. आणि मला खूप बरं वाटलं इथं, नवीन लाईफ भेटली मला इथे. म्हणजे असं वाटतं की माझी आई, तुला असं कधी पण असं वाटेल ना की मला आई नाही, तू कधी सुद्धा आईकडे येऊ, कारण मला माझ्या आईचा माझ्या भावाचा खूप सपोर्ट आहे. मी तेच बोला, ज्या दिवशी माझी आई मला फोन करत नाही, माझ्याशी बोलत नाही, मी माझ्या मिस्टरने बोलते की आईला काय झालं, आई माझ्याशी का ना बोल, ते बोलत तू फोन कर ना आईला, तू आईकडनं अपेक्षा का करते की आई तुला फोन करेल, तू फोन कर. आईने फोन नाही उचलला नाही बोलली तो नंतरचा प्रश्न आहे, तू फोन करायचा आईला. सुजा सुद्धा आईशी कधी बोलत नाही, सुजाला बोलते बेटा तू लहान आहेस, तू फोन कर, तू मामाला फोन कर. आई जर कधी काय रागाने बोलली, आईचं अजिबात नको मनावर घेऊ, मामा तुला काय बोलतो त्याचं सुद्धा नको मनावर घेऊ. तुला हेच बोला डॉरे, तुला कधी तुझ्या आईची आठवण झाली, तू कधी आईकडे येऊ शकतेस. तर मला रडवलं, हसते पान खाते सर्वांची आई आहे. कधी वाटलं तर या मनाला आईला आठवण करा, बस मी 1-2 शब्द बोलते, जास्त काय बोलत नाही. अरे संध्याताई तुम्ही रडू नका, तुम्हाला तर माहिती आहे पहिल्यापासून असं वाटतं मी जाणार आहे, असं वाटलं. आईने जरी तुम्हाला फोन नाही केला तरी तिसऱ्या 4थ्या दिवशी करतेच ना, मग समजून जायचं काय करायचं. आई फोन नाही करणार पण करते ना आई. मामींना जास्त एक्सपिरियन्स वाटतं. अरे काय बोलतोस, काय भरपूर एक्सपिरियन्स या गोष्टीचा. आता एवढ्या आईची पण तू मेमे होते प्रतिभा बरोबर, पण दोघी समजी कव्हर करतात दोघी. असं नाही की तिने वळून धरलं तर आपण पण हे करायचं आहे, ते समजून घेतात एक दुसऱ्याचं. बाबा काहीतरी बोलतात, तुम्ही आता बोलला बाळांनो थांबा, बाबा बाळांनो थांबा बोललाय तुम्ही. बाबा तुम्ही मला टाइम दाखवता का नवीन घड्याळ दाखवताय? बाबांच्या गाडी पैसा पाणी आला. उरणच्या आई 2 शब्द बोलते लाडक्या सुनेबद्दल. आणि एकूण अजून एक सांगते, हा जो केक आणलेला आहे तो उरणच्या आईकडून आणलेला आहे, हे दोन्ही पण केक. कारण की उरणच्या आईने थोडा सरप्राईज ठेवलं होतं, की बोलली की माझं नाव सांगू नको आता सध्या. आणि सध्या तर दोघी पण बोलत नाही, खटपट झाले दोघी. ऐका पण मी आईला विचारलं तुम्ही तुमच्या सुनेचा बर्थडेचा केक नाही आणला, मग ते नाही आणला, पण आता यांच्याकडून कळायला किती प्रेम आहे. आणि ही गोष्ट मागे उरणला पण आम्ही लोक गेलो ना, ते 7-8 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा पण उरणच्या आईने माझ्या मम्मीचा बर्थडे एकदम धामधूम मध्ये केलेला. त्यावेळी माझ्या आजीचा गणपतीमध्ये की माझ्या आई वडिलांनी कधी माझा बर्थडे केला असं, पण माझ्या आजीने एकदम धामधूम मध्ये केलेला. सासूबाईंनी माझा बर्थडे केला त्यावेळी मला सुद्धा खूप बरं झालं होतं की आई वडिलांनी बर्थडे नाही केलं, मला तर आठवत नाही. शाळेत होते चॉकलेट आणायची तरी ती चॉकलेट घेऊन यायची, एवढं लक्षात ठेव. अरे ते आता आठवण केक बद्दल केक पण नाही. अरे जेव्हा आम्ही लोक शाळेत जायचो ना, तेव्हा आई घरकाम करायची, आई घरकाम करायची ना, तेव्हा जरा बोलू द्या ना यार, मध्ये मध्ये काय बोलताय तुम्ही बोला. आई घरकाम करायची ना, त्या चॉकलेट घ्यायला पण पैसे नसायचे, 20 रुपये पण नसायचे. तेव्हा ते कॉफी बाईट चॉकलेट, कॉफी बाईट. मग तेव्हा कशा बशा आई बोलायची हे घे चॉकलेट आणि वाट गल्लीमध्ये, आपण गल्लीमध्ये राहायचो. आणि ही बोलते आईने बर्थडे केला नाही. म्हणजे आता ज्या प्रकारे आपण बर्थडे करतो असे बर्थडे कधीच झाले नव्हते, जमान्यामध्ये नव्हते बर्थडे. नाही बाप्पा होते पण चॉकलेटवर होते. मला पण नाही आठवत मी कधी केक कापला असेल, आठवत नाही केक कापला नसेल. चॉकलेट कॉफी बाईट चॉकलेट फेमस होते, इक्लर चॉकलेट होते, इक्लर, आणि ससा पार्ले चॉकलेट, हे सगळ्या गोष्टी होत्या. तर चला आता आपण केक कापून घेऊ. आणि हे केक जे स्पॉन्सर केलेलं आहे ते संध्याताईच्या सासूनी केलेलं आहे. आई 2 शब्दात आहे बोला. रडू नका हो, बघा सासू सुनामध्ये तडजोड होते, भांडणं होतात. सून रडते मी ऐकलो, सासू पहिल्यांदा रडते, पहिल्यांदा मी ऐकते. खरं तर असं बघायला गेलं तर माझ्या सासूबाईंचा मला फुल सपोर्ट आहे. कारण मी ज्यावेळी अख्खा दिवस नसते करत त्यावेळी सासूबाई माझ्या पुंडीला सुद्धा आणि पूर्ण घरातली कामं करतात. पण मी त्यातल्या काल रागाच्या मनामध्ये आई मला बोलली तू हे काम नको संध्या केलं, तर मी आईला उलट बोलली. त्याबद्दल मी आईच्या माफी मागते सगळ्यांसमोर. मी आईला बोलली की आई तुम्ही काय काम करू नका. तर मी आईला हेच बोलले, आईचं मी तुम्हाला जर काय रागाच्या मारात बोलले असेल तर मी माझ्या आईसमोर, माझ्या भावासमोर, माझ्या मित्रमैत्रिणीसमोर तुमच्याकडे मी माफी मागते. तुला काय आलं जरा
तू काय वाटते मला सांग? काय नाही, ते झोपायला टाइम सोडते. नऊवारी लुक दाखव आईचा. आईचा नऊवारी लोक सुनेचा बर्थडे म्हणून नऊवारी लुक बघा आईचा. पाठी आई काय बोलते पाठी? काष्टा विष्टा पिवरांच्या आईच्या सासूची साडी आहे. संध्याताईची सासू आणि संध्याताईचा बर्थडे म्हणून आईने नऊवारी साडी नेसली आणि ती साडी नेसवली माझ्या आजीने. या इकडे या. आजी आजीला क्रेडिट दिलं. आजी पान बिन खाऊन आले. आजी आली, आजीला आता शाल देऊ आपण, शाल. आणि साडी आईने नेसली आई साडी. काय आणि आईने आयलाइनर वगैरे सर्व मामींकडून लावून गेलं. बस तुम्हाला पण दिलं मी क्रेडिट. कसं आहे माहिती आहे, हे सगळ्या जुन्या बायका आहेत, घरकाम करणाऱ्या बायका आहेत, मेहनत करणाऱ्या बायका. यांनी कधी स्वतःकडे आपलं लक्ष दिलं नाही, तर त्याच्यामुळे हा त्यांचा टाइम आहे, त्यांना आपण सांभाळायचा चांगला आणि त्यांना एन्जॉय करवायचा. बस एवढंच बोलायचं. म्हणून आज एवढ्या वर्षानंतर मी आईंना असं बघतो ह्या गेटअप मध्ये सुनेच्या बर्थडे साठी. आणि निमित्त भेटला की प्रतिभाने मेकअप केला आणि या आजी पण निमित्त झाला. प्रतिभाची आजी आईची आहे, ते पण आले आणि अशा टायमाला यांना साडी कायदेशीर नेसवलेली आहे. काय बोलता आई? मग वेसावची सारी नेसली गणवसाला. चला घ्या घ्या. तिकडे आई 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 सून रडते पाहिलं नाही तेव्हा आज आई रडते. सासू रडते. आणि तसेच आज अक्षय दादाचा पण बर्थडे. त्यांनी आता 11 वाजता सांगितले. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday, Sandhya. चंगोई खा खा, फोटो नाही कोण काढत आहे, खा. Happy birthday, Sandhya. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday. तर दोस्ती हा माझा मित्र आहे ITI चा. अचानक भयानक मध्ये आपल्या घरी आला. तू का फुटेस पण त्याला घेतलंच नाही. अचानक मध्ये आपल्या घरी आला गणपतीच्या पाया पडायला आणि असं कळलं की ह्याचा बर्थडे, त्याच्यामुळे आम्ही त्याचा बर्थडे आमच्या घरात सेलिब्रेशन करतोय. भाई तोच नको देऊ, बर्थडे कर, कारण 12ची आरती बाकी आहे. अरे यार Happy birthday, Akshay. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday, Akshay. अक्षय भाऊला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. थँक्यू, धन्यवाद. हा जा आता, हात पाय धुवून. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला माझ्या बर्थडेचा ब्लॉग कमेंट्स मध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो, आमच्या फॅमिलीची माणसं कशी आहेत, कशी नाही, त्यांचे रंग काय नाही ते आता ऐका मी तुम्हाला सांगते. नेक्स्ट ब्लॉग सुजलचा बर्थडेचा असेल आणि त्यामध्ये तुम्हाला हे पण नक्कीच समजेल की आमच्या फॅमिलीची माणसं कशी आहेत आणि कशी नाहीत. जय हिंद, जय महाराष्ट्र.